माळशिरस तालुक्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांची सभा झाली. त्या सभेनंतर टीका टिप्पणी अशी होती की मोहिते पाटील कुटुंबातील एक व्यक्ती या निवडणुकीमध्ये उभा राहिला तर देशाच्या पंतप्रधानाला या माळशिरस तालुक्यामध्ये सभा घ्यावी लागते. या प्रश्नाकडे कसं पाहता तुम्ही? भारतीय जनता पार्टीचं व्हिजन ज्यावेळेस 2019ची निवडणूक झाली त्यावेळेस त्यांनी 2024 ची तयारी केली होती आणि राजकारणामध्ये कुणी कोणाला ताकद द्यावी लागते याचा मुद्दा असा आहे की या देशामध्ये त्या माढा लोकसभेमध्ये ज्यावेळेस मोहिते पाटलांना नरेंद्र मोदी यांना बोलावं लागतंय हे त्यांचे वक्तव्य आहे. ज्यावेळेस तुमची उंची आणि तुमचं राजकारण ज्यावेळेस ज्यांनी अनेक वर्ष विरोध केला त्यांच्या कोबड्यावरती तुम्ही उभा आहे. तुम्ही नरेंद्र मोदीवरती टीका करण्याइतकी तुमची उंची आता राहिली नाही. कारण तुम्हाला ज्या माणसाने ज्याच्यावरती तुम्ही भ्रष्टाचार त्यांची टीका टिप्पणी जातीचा दाखला करण्यासाठी समाज भडकून आंदोलनं केली त्याची तुम्हाला गरज घ्यावी लागते. त्याच्यामुळे नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका करण्याचे दिवस तुमचे संपले आणि तुम्हाला नरेंद्र मोदींचं तर सोडच देवेंद्र फडणवीस यांना सत्कार करण्यासाठी 1 किलोमीटर मागे पळत जावं लागतं. यात तुमची उंची कळते. बाकीच्या गोष्टी बोलण्यात काय तथ्य नाही. मीरा देवधरचं श्रेयवाद घेण्याचं जे त्यांचा डाव चालू आहे की आता मुद्दा शिल्लक राहिला नाही हो. लोकांना भावनिक करायचं आणि फक्त खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जो कामाचा केलेला व्याप आणि या तालुक्याचे आमदार राम सातपुते साहेब यांनी विधानसभेत प्रश्न विचारल्यामुळं खऱ्या अर्थानं प्रश्न मागे राहिले. आज तुम्ही दाखवा की विजयसिंह मोहिते पाटील यांनी जर मनात आणलं असतं तर ही योजना 2000 सालीच आपल्या भागाला पाणी आलं असतं. परंतु दादांनी उपमुख्यमंत्री असताना जो स्लॅब बसवला होता तो स्लॅब उठवला त्यावेळेस त्यांनी लिहून दिलं की आम्हाला कॅनलची गरज नाही. तुम्ही आता कशासाठी बोलताय? आणि तो प्रश्न जो आहे त्याचं आपल्याकडं मंत्रिमंडळाचा ठराव आहे त्यांनी केलेलं आहे की आम्हाला पाणी नको, आमच्या जमिनी पाहिजेत. तुम्ही एकीकडे जमिनी वाचवताय एकीकडे पाणी बोलताय. तुम्ही द्विधा मनस्थिती आणि तुम्हाला आता असं बोलण्याची वेळ का आली तर तुमच्या समोर तुम्ही सगळ्या आटापिटा करून आता सर्व थांबले परंतु आता पराभव तुमच्या समोर दिसत असल्यामुळे केवळ आणि केवळ तुम्ही श्रेय घेण्याचा प्रयत्न करताय. परंतु माळशिरस तालुक्यातील आणि माढा मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे. त्यांनी ओळखलंय की आता मोहिते पाटलांना दुसरा काही आसरा नाही. तुम्ही एकीकडे उत्तम जानकरचा आसरा घेताय, दुसरीकडे शरद पवारांवरती तुम्ही गेल्या वर्षी शरद पवार साहेबांना ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये आला त्यावेळी हापचेटीवरती फोटो पाठवले होते. तुमची विचारधारा एवढी खाली गेली की आम्ही जनसंघाचे कार्यकर्ते म्हणताय आज तुम्ही लगेच तुतारीकडे जाताय. ह्याच्यावरनं तुम्हाला आता पराभव समोर दिसतोय आणि येत्या 4 तारखेला ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलल त्यावेळेस तुम्हाला कळेल की तुम्हाला एकच मुद्द्यावरती तुम्हाला राजकारण करायचं नाही. ना एखाद्या योजनेचं समजा एखादी मुलगी माहेरमध्ये येते आणि सासरला गेले तुझं नाव बदलतं. कृष्णप्रेमा स्थिरीकरण केलं काय कृष्णप्रेमा फ्लड डायव्हर्जन केलं काय? लोकांना पाणी येतंय ना, नाव बदललं म्हणून तुम्हाला वाईट वाटण्यासारखं काहीच नाही. कारण हे काम आणि श्रेय फक्त रणजितसिंह निंबाळकरांचं आहे. त्याच्यामुळे तुमच्या पोटात दुखते आणि ही वेळ तुमच्यावरती निश्चित पुढच्या काळामध्ये आल्यानंतर तुम्ही कळाल की भारतीय जनता पार्टी काय होते ना आपली चूक मोठी चूक झाली ही समजेल त्यावेळेस वेळ निघून गेलेली असं. तुझारीचं वारं कसं वारं दोन्हीकडे वारं येते. एक गरुडवरनं वारं आणि एक शिवरत्नवरनं वारं. ते वाऱ्याचा वेग एवढा आहे की आपण वायटूळ असते ना तशी वायटूळ आहे पण वायटूळ काही क्षणापुरती असते. वारं कायम वाहतं. आता भारतीय जनता पार्टीचं वारं ते सुप्त वारं आहे. तुम्ही बघाल तुम्ही सामान्य जनतेमध्ये आपण मीडियाला माझी कळकळीची विनंती आहे की नरेंद्र मोदी यांना कामाच्या जेवण तुम्ही आज एका पण बँकेत जावं. आज दुष्काळ निधी आणि तुमचा नरेंद्र म्हणजे PM किसानचे पैसे काढण्यासाठी लोकांची गरज झाली. त्यांचा तुम्ही सुप्त कारण असं घ्या की कोण तुतारी कोण मोहिते पाटील कोण जानकर हे लोक म्हणतात की आम्हाला नरेंद्र मोदी यांच्यामुळे पैसे मिळतात आणि आमचं मत नरेंद्र मोदीला आहे. आता काय झालं दोन्ही कुठं दहशत आहे, चर्चा पैलवान, दादा गाड्या आणि लोकांना आता मनामध्ये दहशतीचं वातावरण 100% आहे. परंतु 7 तारखेला जेव्हा माणूस त्या ठिकाणी जाईल त्यावेळेस प्रभुरामचंद्राला स्मरून कमळाच्या चिन्हावरचं बटन दाबेल याची मला खात्री आहे. माळशिरस तालुक्यातील जनता यांच्या दहशतीला बिग घालेल का? अजिबात नाही. कारण अनेक वर्ष दहशत घालणारे आणि तुम्ही दहशत कोण घालतोय तर त्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय एकतर मी कोणाच्या नादाला लागत नाही, जर नादाला लागलं तर नाद पुरा केल्याशिवाय सोडत नाही याचा विश्वास आम्हाला आलाय. त्यामुळे दोघे एकत्र झाली दहशत केली तर काही फरक पडणार नाही. तुम्हाला माहिती नसेल 1990-95च्या काळामध्ये ज्यावेळी सुभाष अण्णा भारतीय जनता पार्टीमध्ये लढत होते त्यावेळी त्यांच्यावर एकही कार्यकर्ता नसायचा. अण्णावर सामान्य कार्यकर्ता तरी 77,000 मतं अण्णांना पडत होती. कारण लोकांना मोहिते पाटलाची दहशत नको ना त्या दहशतीत त्यांची दहशत मिळाली. मी लोकांना काय त्यांच्यापासून विकास आहे. दोघं जर एका नीरा देवधरच्या पाण्यासाठी एकत्र आले असते, रेल्वेसाठी एकत्र आले असते, लोकांनी स्वागत केलं असतं.
एकाला खासदार व्हायचं एकाला आमदार व्हायचं ह्याच्यासाठी एकत्र हे लोकांना कळले, तरुण पिढीला कळले. कारण नरेंद्र मोदींच्याकडे देशाचं व्हिजन आहे, त्यामुळे लोक नरेंद्र मोदींच्या पाठीशी ठाम आहेत, याचा मला आत्मविश्वास आहे.